मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील सडादा ढोली येथील राजू झोरे वय वर्ष 25 आणि त्यांची पत्नी राणी झोरे वय वर्ष 23 हे दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. एरपळे गावच्या हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचं पुढचे चाक निखळून लांब पडले तर पिकअप गाडीच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अवघ्या 10 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. राजू आणि राणी यांचा विवाह अवघ्या 10 दिवसांपूर्वीच झाला होता. नवऱ्या मुलीच्या हातावरची मेहंदीही उतरली नव्हती तोच काळानं या जोडीवर झडप घातली. एका क्षणात हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. अपघाताची बातमी समजताच सडादा ढोली गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ज्या घरातून 10 दिवसांपूर्वी सनई चौघड्यांच्या सुरात वरात निघाली होती तिथंच आज या पती पत्नीचा पार्थिव पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. हा अपघात ओव्हरटेकिंगच्या नादात झाल्याचं प्राथमिक दर्शनी समोर येत आहे. महामार्गावर वाहनांचा वाढता वेग आणि नियम धाब्यावर बसवून केली जाणारी वाहतूक ओव्हरटेकिंग निष्पाप जीवावर बेतत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कराड चिपळूण मार्गावर सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकीकडे संसाराची नवं स्वप्न डोळ्यात साठवून आयुष्याची नवी सुरुवात झाली होती तर दुसरीकडे नियतीनं अत्यंत क्रूरपणे स्वप्नांचा चक्काचूर केला. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर एरफळे गावच्या हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात अवघ्या 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या 9 दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.